गावाकडचे प्रेम. नमस्कार रसिक प्रेक्षकांनो. गावाकडील प्रेम या मालिकेच्या गेल्या एपिसोडमध्ये आपण पाहिले की मुंबई आणि गावामधील वाढत्या अंतरामुळे शिवा आणि रियाच्या नात्यात गैरसमज निर्माण होऊ लागतात. संवादाची कसरत करताना नातं तुटण्याच्या उंबरठ्यावर येतं. अशा वेळी नातं वाचवण्यासाठी आणि रियाची माफी मागण्यासाठी आपला गावाकडचा साधा शिवा खिशात काही पैसे घेऊन थेट मुंबई गाठतो. पण मुंबईच्या त्या चकचकीत आणि मोठ्या कॉलेजच्या जगात शिवाला वास्तवाचा एक अत्यंत क्रूर आणि भीषण चेहरा पाहावा लागतो. रियाचा मित्र नील आणि त्याचे साथीदार शिवाच्या साधेपणाची, त्याच्या कपड्यांची क्रूर चेष्टा करतात. कॉलेजच्या त्या कॅन्टीनमध्ये स्वतःचा झालेला हा भयानक अपमान शिवा सहन करू शकत नाही. त्याचा स्वाभिमान पूर्णपणे दुखावला जातो आणि तो रियाला काहीही न सांगता जड अंतकरणाने पुन्हा आपल्या गावी निघून येतो. पण मित्रांनो, हा अपमान फक्त शिवाच्या मनापुरता मर्यादित राहणार नव्हता, कारण या अपमानाची ठिणगी आता थेट रियाच्या घरात पोहोचणार होती. जेव्हा रियाच्या घरच्यांना तिच्या करोडपती वडिलांना या नात्याबद्दल समजतं, तेव्हा त्यांच्या घरात एक भयंकर वादळ उठतं. काय होईल जेव्हा रियाचे वडील तिच्यावर कडक पहारे ठेवतील आणि देशमुखांच्या वाड्यावरून जेव्हा रियाच्या वडिलांना आपल्या मुलाच्या या प्रेमाबद्दल समजेल, तेव्हा एका स्वाभिमानी बापाच्या काळजावर काय बीतेल? चला तर मग ऐकूया या कथेचा सर्वात वादळी आणि संघर्षाने भरलेला भाग. गावाकडील प्रेम भाग 10. फॅमिली इशू आणि वादळ. मुंबईच्या त्या कॅन्टीनमध्ये झालेल्या अपमानाने शिवाचे मन पूर्णपणे खचले होते. तो रियाला न सांगताच पहिल्या गाडीने गावी परत आला. मुंबईच्या त्या वेगवान जगाने आणि नीलच्या टोमण्यांनी त्याला दाखवून दिले होते की प्रेमाच्या आड परिस्थितीची किती मोठी दरी आहे. गावी आल्यावर शिवा आणखीनच शांत झाला. तो दिवस रात्र फक्त शेतात राबायचा, जेणेकरून मनातील दुःख विसरता येईल. दुसरीकडे मुंबईत एक मोठे वादळ घोंगावू लागले होते. शिवा मुंबईहून अचानक निघून गेल्यानंतर रिया प्रचंड अस्वस्थ झाली होती. तिने नीलशी असलेले सगळे संबंध तोडून टाकले. शिवाला वारंवार फोन करण्याचा प्रयत्न केला, पण शिवाने स्वतःहून फोन उचलणे बंद केले होते. रियाचे कॉलेजमधील लक्ष उडाले होते. ती घरातही शांत आणि उदास राहू लागली होती. मुलीच्या वागण्यातील हा बदल तिचे वडील म्हणजेच संजीव देशमुख यांच्या नजरेतून सुटला नाही. ते मुंबईतील एक मोठे आणि प्रतिष्ठित व्यावसायिक होते. एका संध्याकाळी संजीवरावांनी रियाला हॉलमध्ये बोलावले. त्यांच्या हातात रियाची एक खाजगी डायरी होती, जी त्यांना तिच्या खोलीत सापडली होती. त्या डायरीच्या प्रत्येक पानावर शिवाचे नाव, गावाची चित्रे आणि त्यांच्या प्रेमाच्या भावना लिहिलेल्या होत्या. रिया, हे काय आहे? संजीवरावांचा आवाज अतिशय गंभीर आणि कडक होता. रियाने वडिलांच्या हातात डायरी पाहिली आणि तिच्या पायाखालची जमीनच सरकली. तिचा चेहरा भीतीने पांढरा पडला. बाबा, मी जे विचारतोय ते सरळ सरळ उत्तर दे. तुझा आणि त्या गावाकडच्या शिवाचा काय संबंध आहे? वडिलांनी टेबलावर हात मारत विचारले. रियाने स्वतःला सावरले. तिला माहित होते की आज ना उद्या या वास्तव्याचा सामना करावाच लागणार आहे. तिने वडिलांच्या डोळ्यात पाहत धाडसाने सांगितले, बाबा, मी शिवावर प्रेम करते. तो फक्त माझा बालपणीचा मित्र नाही, तर तो माझं आयुष्य आहे. मूर्खपणा आहे हा, संजीवराव रागाने ओरडले. तुला समजते का तू काय बोलतेस? आपण कुठे राहतो आणि आपली काय लायकी आहे याचा जरा तरी विचार केलास? तू मुंबईच्या मोठ्या कॉलेजमध्ये बिझनेस मॅनेजमेंट शिकतेस. तुझ्यासाठी मी करोडोंचा बिझनेस उभा केला आहे. आणि तू लग्न कोणाशी करणार? त्या गावाकडच्या त्या शेतकऱ्याच्या मुलाशी, ज्याला धड इंग्रजी बोलता येत नाही.
ज्याचे राहणीमान आपल्या पायाच्या धुळीसारखे आहे. बाबा, शिवा साधा नक्कीच आहे, पण त्याचे मन खूप मोठे आहे. त्याने मला नेहमी मान दिलाय आणि शेती करणे काही पाप नाहीये. रियाने रडत रडत शिवाचा बचाव केला. माझ्यासाठी ते पापच आहे. मी माझ्या मुलीचे आयुष्य एका खेड्यातल्या झोपडीत सडू देणार नाही. तू त्या मुलाशी आता यापुढे कोणताही संबंध ठेवणार नाहीस. तुझा मोबाईल आजपासून माझ्याकडे राहील आणि कॉलेज सुटल्यावर तू सरळ घरी येणार. तुझी पुढची सुट्टी गावी जाण्याची मी कायमची बंद करत आहे. संजीवरावांनी अंतिम निर्णय सुनावला. त्यांनी रियाचा मोबाईल काढून घेतला आणि तिला तिच्या खोलीत कोंडून ठेवले. हा फॅमिली इश्यू फक्त रियाच्या घरातच थांबला नाही. संजीवरावांनी लगेच गावी असलेल्या रियाच्या आजोबांना फोन केला आणि शिवाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. आजोबांनी शिवाच्या वडिलांना म्हणजेच विठ्ठलरावांना आपल्या वाड्यावर बोलावून घेतले. विठ्ठल, तुझ्या पोराला जरा समजावून सांग. माझी नात मुंबईची आहे, मोठ्या घरची आहे. तिच्या नादाला लागून शिवाचे स्वतःचे आयुष्य उद्ध्वस्त करून घेईल. संजीव खूप रागात आहे. तो शिवावर पोलीस केसही करू शकतो. आजोबांनी समजुतीच्या पण गंभीर स्वरात सांगितले. विठ्ठलराव अत्यंत प्रामाणिक आणि स्वाभिमानी शेतकरी होते. त्यांना जेव्हा हे समजले तेव्हा त्यांना खूप मोठा धक्का बसला. ते घरी आले आणि त्यांनी सरळ शेतात जाऊन शिवाला गाठले. शिवा, विठ्ठलरावांचा आवाज थरथरत होता. डोळ्यात अश्रू होते. आम्ही गरिबी दिवस काढले रे, पण कधी कोणासमोर मान झुकवली नाही. आज देशमुखांच्या वाड्यावर मला तुझ्यामुळे मान खाली घालावी लागली. ती मोठ्या घरची पोरगी आहे शिवा. तिचे बाप करोडो रुपये कमवतात. आपण गरिबांनी फक्त गरिबीत राहावं अशी स्वप्ने पाहू नयेत जी आपल्याला जाळून टाकतील. विसरून जा तिला. वडिलांच्या डोळ्यांतील ते अश्रू पाहून शिवाचे हृदय छिन्नविछिन्न झाले. त्याला एका बाजूला त्याचे वडील आणि कुटुंबाचा स्वाभिमान दिसत होता, तर दुसऱ्या बाजूला रियाचे ते निखळ प्रेम. दोन्ही कुटुंबातून त्यांच्या नात्याला साफ नकार मिळाला होता. परिस्थितीचे हे वादळ त्यांच्या प्रेमाची राख रांगोळी करायला निघाले होते. शिवा शेताच्या बांध्यावर डोकाला हात लावून बसला. त्याच्या प्रेमाची आता खऱ्या अर्थाने परीक्षा सुरू झाली होती. पुढील भाग ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असल्यास एक लाईक नक्की करा. धन्यवाद.